नाशिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या मतीन पटेल याच्या मालमत्तांवर अखेर महापालिकेने मोठी कारवाई केली. गेल्या काही दिवसापासून या कारवाईबाबत संभाजीनगरात जोरदार चर्चा सुरू होती. मतीन पटेल यांच्या कथित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. मात्र अखेर आज पहाटेपासून महापालिकेचे पथक ॲक्शन मोडमध्ये दिसून आले. नारेगाव परिसरात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला. तब्बल 150हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 100 पेक्षा जास्त महापालिका कर्मचाऱ्यांचा ताफा परिसरात पोहोचल्याने नारेगाव परिसर सकाळपासूनच दणाणून गेला. संभाव्य विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने मोठी तयारी केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे कोणताही आक्रमक विरोध झाला नाही. उलट मतीन पटेल यांच्या कुटुंबियांनी महापालिका पथकाचे फुले उधळून स्वागत करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या घटनेने उपस्थितांमध्ये काही काळ आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. यानंतर महापालिकेच्या बुलडोजरने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. सर्वप्रथम मतीन पटेल यांचे राहते घर जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर शेजारील त्यांचे पक्ष कार्यालय पाडण्यात आले. पुढे ज्या घरातून नाशिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक करण्यात आली होती, त्या घरावरही बुलडोजर चालवत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. महापालिका प्रशासनाने ही कारवाई पूर्णपणे नियमित असल्याचे सांगितले. संबंधित बांधकामे अनधिकृत असल्याने नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनानेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.